व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आपण समजा एखाद्या रस्त्याने जात आहोत आणि नकळतपणे आपल्याला ठेच लागली एखाद्या दगडाची. आपण जर बघितलं की अरे हा तर दगड आपल्याला उचलता येणार नाहीये, तर आपण बाजून निघून जातो. मात्र पुढच्या वेळी जेव्हा आपण परत त्याच रस्त्याने जात असतो तेव्हा परत त्याच दगडाने आपल्याला ठेच लागते का? तर नाही. का? आपण लक्षात ठेवतो अरे इथे दगड होता बरं का, याला ठेच लागली होती आपल्याला. आपण थोडंसं वळण घेऊन पुढे निघून जातो. मात्र हे कोणाला जमतं? ज्यांची सत्सत विवेक बुद्धी जागृत आहे अशा लोकांना. जे भानावर आहेत त्यांना, जे बेभान आहेत आणि कुठल्या तरी एका वेगळ्याच विश्वात रममाण आहेत, त्यांना याची जाणीव असणं, जाणीव होणं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे मुळात. आणि असंच एक व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, ज्यांना अनेक जण माजोरडा म्हणतात, अनेक जण शूर म्हणतात, अनेक जण असंही म्हणतात की हे राजकारणात असायलाच नको होते, हे कुठेतरी डी गँगमध्ये पाहिजे होते. कारण यांची एकंदर वागण्याची जी स्टाईल आहे ती माफिया स्टाईल आहे. बोलताना सुद्धा जाणवतं लगेच की हे गुंड प्रवृत्तीचे आहे आणि ह्यांनी यांची गुंड प्रवृत्ती या अगोदर दाखवलेली सुद्धा आहे. होय, एका सज्जन माणसाला रात्री 12 वाजता त्याच्या बायको लेकरांच्या समोर पोलीस गाडी पाठवून, पोलीस कर्मचारी पाठवून उचलून स्वतःच्या बंगल्यावर आणून अमानुषपणे बेदम मारहाण केली. करेक्ट. अनंत करमुसे यांना मारहाण केली. कोणी? जितुद्दीन आव्हाड यांनी. मुंबऱ्याचे बादशाह समजतात हे स्वतःला, पण ह्यांची बादशाह खतम झालेली आहे मुंबऱ्यामध्ये. आणि ती कोणी केली? एका मुलीने. त्यांच्या 22 वर्ष जुन्या मित्राने जाहीर वाभाडे काढले त्यांचे, यांना हातापाया पडायला लावलेले आणि भाषण करत असताना मंचावरून जाहीरपणे असंही सांगितलेलं आहे की तेरा पतंग उडाऊंगा. बेटा मेरे नात को मत लग, मेरे नात को लगा ना तो तेरा पतंग उडाऊंगा, ऐसा मारूंगा तेरे को कि पतंग उडा दूंगा तेरा. असं कोण बोललेलं आहे? युनुस शेख, त्यांचा 22-25 वर्षांपूर्वीचा मित्र, ज्याच्याच बळावर हे मुंबऱ्यामधल्या इतर लोकांना धमकवायचे, ज्याच्याच जोरावर हे मत मागत हिंडायचे. आज तोच युनुस शेख शड्डू ठोकून यांच्या विरोधात उभा आहे आणि त्याची पोरगी यांच्या नाकावर टिचून तिथून निवडून आलेली आहे. का? कशी? थोडक्यात समजेल तुम्हाला बघा या व्हिडिओमध्ये की हे सगळं घडलं कसं. की मुंबऱ्यामध्ये यांचं एवढं वजन असलं, यांनी आतापर्यंत तर असंच भासवलेलं आहे ना जगाला की मुंबऱ्यात माझं इतकं वजन आहे, मुंबऱ्यात माझं तितकं वजन आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग असं असताना यांच्याच मुंबऱ्यामध्ये हा प्रकार कसा काय घडला? आजच्या व्हिडिओमध्ये यावर थोडीशी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो, तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर आतापर्यंत आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक 5-25 सेकंदांची प्लीज बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये जर तुम्हाला ही सहभागी व्हायचं असेल तर प्लीज योगदान द्या आणि खरंच द्या, ही आमची अपेक्षा आहे. अनेक जण खरंच वाट बघत आहेत तुमच्या सहकार्याची, तेव्हा माणुसकी जिवंत आहे हे चला दाखवून देऊया. दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जर सहकार्य करावं असं वाटतंय ते नक्की करा.
ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याची पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोचती करता येईल. आता वेळ न घालवता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. जितेंद्र आव्हाड यांना मुंबऱ्यामध्ये मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि यांच्या त्या आतापर्यंतच्या बादशाहातला सुरुंग लागलेला आहे. तो कसा लागलेला आहे यावर बोलण्या अगोदर जितेंद्र आव्हाड यांच्या 2 व्हिडिओ क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ज्या अत्यंत महत्वाच्या आहे. म्हणजे ह्या माणसामध्ये किती हिंदू द्वेष भरलेला आहे, ठासून भरलेला आहे. आणि केवळ हिंदू द्वेषच नव्हे तर ह्या माणसाच्या मनामध्ये मराठेशाहीचा देखील, स्वराज्याचा देखील द्वेष आहे. हा मुघलांचा चाहता आहे, हा औरंगजेबाचा चाहता आहे, हा अफजल खानाचा चाहता आहे. ठीक आहे, यावर बोलण्या अगोदर या 2 व्हिडिओ क्लिप बॅक टू बॅक लावतोय, त्या प्लीज बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं काही लक्षात येऊन जाईल आणि तुम्हालाही अंदाज येऊन जाईल की आता इथून पुढचा व्हिडिओ कोणत्या दिशेला जाणार आहे. बघून घ्या क्लिप्स. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. शिवाजी महाराजांना अजिबात देव बनवू नका, ते देव नाही. शिवाजी महाराजांना अजिबात देव बनवू नका, ते देव नाही. ते देव नाही. मी सनातनला मानत नाही, सनातन नावाचा असा कोणता धर्मच नव्हता, असं यांचं म्हणणं आहे. पुढे जाऊन हे म्हणतात की शिवाजी महाराजांना देव बनवू नका, शिवाजी महाराजांना देव बनवू नका. अरे तू कोण सांगणारा? ते दैवत आहेच आमचं. होय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे दैवतच आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, छत्रपती संभाजी महाराज जर नसते ना, तर मिशा काढून, दाढ्या वाढवून, जाळीदार बन्यान घालून, टोपी घालून, लुंग्या गुंडाळून हिंडले असते सगळे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच काय, इथून पुढे सुद्धा, दक्षिणेकडे सुद्धा या जुलमी राजवटीचं वादळ महाराजांनी थोपवून ठेवलं. थोर उपकार झालेले जनमानसांवर. काय कल्पना आहे यांना? अरे जाऊन बघ जरा, काश्मीरी पंडितांचे काय हाल झाले होते. अर्ध्या रात्रीतून सगळ्यांना पळवून लावण्यात आलं होतं. आणि काय होतं, काय मशिदीमधून काय नारे होते तिथे. हिंदूंनी आत्ताच्या आत्ता काश्मीर सोडावं, पुरुष निघून जा, नाही तर मारले जाल, मात्र तुमच्या बायका इथंच ठेवा. किती हाल झालेले. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा राईट्स झाले होते 16 ऑगस्टला, डायरेक्ट ऍक्शन डेला, काय घडलं होतं तेव्हा? लोहाखालीमध्ये काय घडलेलं होतं? इतिहास माहित नाही का या माणसाला? हा तर स्वतःला इतिहासकार समजतो ना. जितेंद्र आव्हाड स्वतःला इतिहासकार समजतात, त्यांना ह्या गोष्टी माहित नाहीत का की काय काय घडलेलं आहे आपल्याकडे? आणि हे तरीही हिंदूंना डिवचण्यासाठी वारंवार असे शब्द वापरतात की सनातन नावाचा कोणता धर्मच नव्हता म्हणून. सनातनची ताकद काय आहे ना, हे आता कळेल लगेच, लवकरच. आहे कुंभमेळा, तुमच्याकडून अपेक्षा नाहीये तिथे गंगा स्नान करण्याची, तुम्ही करू पण नका, कारण तुम्ही कितीही गंगा स्नान केलं तरी केलेली पाकूट उचली जाणार नाहीये तुमची. मात्र बघायला या सनातन म्हणजे काय आहे ना, ते तिथे दिसेल. आणि तुम्ही एवढं सनातनवर बोलता हो, हा, एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते ठाण्याला एका देवीचं मंदिर बांधण्यात आलं, मग तिथं ती भगवी वस्त्र घेऊन, अंगावर भगवं उपरण घेऊन कशासाठी गेला होता? पूजा करायला. वर पूजा करून आल्यानंतर तुम्ही म्हणता की पवार माझे बाप आहेत, पवार माझे बाप आहेत. काय फालतूपणा आहे हा. एकीकडे पत्रकार जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही माझात म्हणता की आमच्या आईवडिलांनी सुद्धा आम्हाला भगवद्गीता शिकवलेली आहे. यदा यदा शी धर्मस्य म्हणे. अरे यदा यदा ही धर्मस्य सुद्धा तुम्हाला म्हणता आलं नाही. आणि जेव्हा पत्रकार म्हटला की म्हणून दाखवा ना पुढचं, तेव्हा तुम्ही त्याला चॅलेंज करता की कॉर्नरला ये, कानात म्हणून दाखवतो.
आणि पूर्ण म्हणून दाखवलं तर मला काय देशील म्हणून. अरे काय देशील म्हणून आम्ही कधीच मंत्रजाप करत नाही. ते आम्ही करत असतो आमच्या ईश्वराच्या साधनेसाठी, त्याच्या श्रद्धेपोटी, आमच्या आत्मिक समाधानासाठी, आमच्या आध्यात्मिक समृद्धीसाठी आम्ही ते करत असतो. सनातनमध्ये या गोष्टींचा हा अर्थ आहे. मात्र ते तुमच्या कधीच लक्षात येणार नाही. आणि तुम्हाला फक्त करायचं काय, तुमच्या ह्या हिरव्या सापांचं लांगुल चालन. हिरवे साप यासाठी बोललेलो आहोत. बघितलं ना मुंबऱ्यामध्ये काय घडलं, कैसा हराया. सगळ्या जगामध्ये जेव्हा तुमची इब्रत गेली तेव्हा तुम्ही स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणता की आपण लहान मुलाला चॉकलेट देतो आणि मग तो खुश होतो, आणि मग चॉकलेट दिल्यानंतर तो जी बडबड करतो तसं काहीतरी ती पोरगी बोलली. अरे ती पोरगी चॉकलेट दिल्यासारखं नव्हती बोलत, तिनं आव्हान दिलेलं आहे, अभी बार मुमरा हरा कर देंगे. तुमचा पराभव कुठे झाला माहितीये का, तुम्ही पूर्णपणे विसंबून राहिलात शांतीदूतांवर, हिरव्या मतांवर. तुम्हाला असं वाटलं की मी इथला बेताज बादशाह आहे, ती सगळी मंडळी माझ्यासोबत आहे. हे काय आपलं घरचंच मतदान आहे, आपला व्यवहार निवडून येणार. या अति आत्मविश्वासामध्ये तुम्ही गाफील राहिलात आणि तिथेच तुमचा पराभव झाला. असं जर तुम्हाला वाटत असेल चूक आहात. तुमचा पराभव इथं झालेला आहे की ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत सनातनला शिव्या घातलेल्या आहे, भगवद्गीतेवर तुम्ही नको ती टीका केलेली आहे, पानिपताच्या लढाईला तुम्ही मराठा साम्राज्याचं पराभवाचं प्रतीक मानता असं तुम्ही जाहीर बोललेले होतात. छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणू नका असं तुम्ही म्हणता, त्यांना देव बनवू नका असं तुम्ही म्हणता, आणि वर अपेक्षा करता की हिंदूंनी मराठींनी तुम्हाला मतदान करावं. कशासाठी करायचं. पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जे हिंदूंचं किंवा मराठींचं चुकून जर मतदान झालं असेल गेल्या काही निवडणुकांमध्ये, तर त्याचा टक्का पुढच्या निवडणुकांमध्ये आणखी घसरणार आहे. तेव्हा आवाड आगे आगे देखो होता है क्या. यांना जर असं वाटत असेल की पवारांचा करिश्मा चालेल, पवारांचा करिश्मा चालेल, बघा प्रत्येक वेळी पाऊस पडत नसतो आणि पवार पावसात भिजले म्हणून ती साकारची सीट निघाली. हा जो मीडियाने एक प्रोपगेंडा चालवला ना, जो अजेंडा चालवला तो फोल आहे. आणि हे महानगरपालिकेचे जे निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये दिसून आलेलं आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक अशी अवस्था झालेली. अर्थात आता सध्या पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अजितदादांच्या निधनामुळे. त्यामुळे पवारांवर आम्ही काही टीका टिप्पणी करणार नाही, ही ती वेळ नाहीये. मात्र जित्तुद्दीन आव्हाड जर अति आत्मविश्वासात असतील तर थोडं भानावर या. तुम्हाला जर सनातन मान्य नसेल हरकत नाही, लोकशाहीने घटनेने अधिकार दिलेला आहे तुम्हाला काय मानायचं आहे आणि काय नाही मानायचं याचा. पण म्हणून तुम्हाला मान्य नाही, तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही त्याची निंदा नालस्ती करू शकत नाही. घटनेमध्ये याची सुद्धा तरतूद आहे. गुन्हा दाखल होऊ शकतो उद्या तुम्ही जर सनातनवर, हिंदूंवर, आमचं दैवत छत्रपती शिवरायांवर जर असलीच टीका करत राहिला तर गुन्हे दाखल होते महाराष्ट्रातून. प्रत्येक जण अनंत कर्मुसे नाही, काही वेगळे पण असू शकतात. अहो एका अनंत कर्मुसेनच जी केस तुमच्यावर ठोकली त्यातूनच निघण्यासाठी तुम्ही कोणाकोणाचे पाया पडलेले आहात आणि कोणाकोणाच्या दाढ्या बुरवाळलेल्या आहात हे जरा आठवा. आणि जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जर अशा केसेस तुमच्या अंगावर पडल्या या असल्या टीका टिप्पणीमुळे तर काय होईल अवस्था. आणि हे होऊ शकतं, कधीही होऊ शकतं. कारण गेल्या 2-3 निवडणुकांचा आढावा घेता महाराष्ट्रातला हिंदू, मराठी, स्वाभिमानी जो छत्रपतींना मानतो तो पेटलाय, तो पेटलेला आहे. नजीकच्या दरवाजात आलेला हिरवा धोका त्याने ओळखलेला आहे. तेव्हा त्याला आणखी डिवचू नका, त्याच्या भावना आणखी दुखावू नका, नाहीतर पुढच्या निवडणुकांमध्ये भुईसपाट व्हाल. मित्रांनो, या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून शेअर देखील करा.
जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. सुरुवातीला तुम्ही जो आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची झलक बघितली, ते कार्य अविरतपणे इथून पुढे सुद्धा सुरू आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या औषधोपचारांची सोय, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, 19 विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्या शिक्षणाची सोय, याशिवाय काही गोरगरीब गरजू आहेत त्यांच्यापर्यंत आपण किराणा सामान वाटप करतोय. जे हालाकीच्या परिस्थितीत दुष्काळामधून जे अजूनही बाहेर आलेले नाही आहेत असे काही शेतकरी बांधव आहेत आपले, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करायचं आहे. अनेक जण कॉन्टॅक्ट करतायत, मदतीसाठी फोन करतायत, धावपळ सुरूच आहे. जमेल तसं शक्य तितकं आम्ही करतच आहोत मित्रांनो. मात्र यंत्रणा कमी पडत आहे, त्यामुळे हात जोडून विनंती आहे, कळकळीचं आवाहन आहे, या सत्कर्मामध्ये जर तुम्हाला सहभागी होता आलं तर प्लीज व्हा. शेवटी आपली कर्मच आपल्यासोबत येणार आहेत मित्रांनो. तेव्हा तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. मन मोठं करा मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.